नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो सर्वांचं स्वागत आहे आरोग्य विभाग भरती 2026 च्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आरोग्य विभागाच्या संदर्भात आताची मोठी बातमी हाती येत आहे आणि आरोग्य विभाग भरतीच्या संदर्भात आताच एक महत्त्वाची अपडेट म्हणजे जसं आपण पाहिलं होतं लास्ट टाईम 13 तारीख होती आणि तो संबंधित म्हणजे आयोगाकडून मंजूर करून घ्यायचा होता. त्याच्या पुढची अपडेट आलेली आहे. आणखी एक स्टेप आपण पुढे आलेलो आहे. असं म्हणायला हरकत नाही. नेमकं जाहिरातीच्या आपण एकदम जवळ आलेलो आहे. आता नेमकं याच्यामध्ये काय पदांच्या संदर्भात माहिती दिलेली आहे आणि त्या पदं कोणती आहेत त्या पदाच्या संदर्भात जशा आपण म्हणू शकतो काय न सोडून म्हणजे ते आपण काही एक परिपत्रक जे संबंधित आहे त्याचा संपूर्ण अभ्यास करणार आहोत. जसं की वेळ न वाया घालवता आपण डायरेक्ट त्या मुद्द्यावर येऊ. हे माझ्या मित्रांनो 24 जुलैचं परिपत्रक आहे. दोन्हीकडे परिपत्रक एकसारखंच आहे. हे प्रती दिलेले आहेत सर्व कार्यक्रम प्रमुख, उपसंचालक वगैरे सर्व. ओके. हे तुम्ही वाचलं असेल. आरोग्य सेवा आयुक्तालय, आरोग्य सेवा आयुक्तालय व त्याच्या अधिपत्याखालील कार्यक्रम प्रमुखांचा मंजूर आकृतीबंधानुसार म्हणजे ऑलरेडी आकृतीबंध मंजूर झालाय. मंजूर आकृतीबंधानुसार संस्थानिहाय पदांची माहिती सादर करण्याबाबत म्हणजे कोणत्या संस्थेत किती पदं खाली आहेत यांची माहिती सादर करायची आहे, अशा प्रकारे म्हटलेलं आहे. आपल्याला आपण ऐकलं होतं का 5,000 समथिंग जे असेल 223 पदांची जाहिरात येणार. पण आता जे असं लक्षात येऊ राहिलं, की एक्झॅक्टली जे रोस्टर येईल ते एकदम क्लिअरली माहीत पडेल, की कोणत्या पदाला, कोण्या कास्टमध्ये, कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत, ह्या सर्व गोष्टी इथून क्लिअर पडू शकतात. आता पहा, पुढचं काय म्हणते, उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाकडील संस्थानिहाय पदांची माहिती लोकलेखा समितीस सादर करावयाची आहे. तरी शासन निर्णय दिनांक 16 फेब्रुवारी 2024 नुसार उपसंचालक आरोग्य विभाग परिमंडळाने ज्या पदांचे नियुक्ती प्राधिकारी आहेत त्या सर्व गट क व गट ड यामध्ये गट ड यामध्ये काय दिलं माझे मित्रांनो तांत्रिक व अतांत्रिक पदांची आकृतिबंधानुसार माहिती सोबतच्या विवरण पत्रकात अ ब क मध्ये देण्यात आलेली आहे. इथं पाहायचं आता व्यवस्थितरित्या प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, अवैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, अवैद्यकीय आरोग्य पर्यवेक्षक, अवैद्यकीय आरोग्य सहाय्यक या पदांचा समावेश न करता इतर सर्व पदांची माहिती द्यायची आहे. या पदांचा त्याच्यामध्ये समावेश न करायचा आहे म्हणते म्हणजे न करता बाकी सर्व पदांची माहिती मागवलेली आहे. अशा प्रकारचे अपडेट आहे. जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय व प्रादेशिक मनोरुग्णालय यांनी त्यांच्याकडील पदांची माहिती उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळाकडे सादर करावी. उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ कार्यक्रम प्रमुख कार्यालयीन सदरील माहिती एकत्रित संकलित करावी. सदर माहिती ही लोकलेखा समितीस सादर करायची असल्याने आपल्या कार्यक्रमासंदर्भातील आकृतीबंधातील मंजूर भरलेली व रिक्त पदांची अचूक अद्ययावत माहिती सक्षम अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने सोबतच्या विहित नमुन्यात कार्यालयात दिनांक 25/7/2026 पर्यंत सादर करण्याची दक्षता घ्यावी. म्हणजे आजचीच तारीख दिलेली आहे. आज साधारणतः आपण असं म्हणू शकतो माझ्या मित्रांनो 24चं हे अपडेट होतं. प्रती निघालेली होती आणि 25 पर्यंत दुसऱ्याच दिवशी बा आम्हाला उद्या द्या, अशा प्रकारची माहिती होती. आज शनिवार होता, कालचा शुक्रवार होता. 2 दिवसात त्यांनी माहिती मागवलेली आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो भरतीच्या संदर्भात प्रक्रिया ही डिपार्टमेंट लेव्हलवर खूप वेगवान चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. तर तुम्हाला एकंदरीत सांगायचं झालं माझ्या मित्रांनो, तर लवकरच ही जाहिरात येण्याच्या तयारीत आहे. जाहिरात कधीही पडू शकते. तत्पूर्वी तुम्हाला सांगतो जाहिरातीच्या संदर्भात माझ्या मित्रांनो, जाहिरातीचं अपडेट तुम्हाला आम्ही या टेलिग्राम चॅनलला देतो. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तिथं हे सर्व पी-डी-एफ तुम्हाला तांत्रिक प्रश्न वगैरे सर्व तिथं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या मित्रांनो, आरोग्य विभागाची नॉन टेक्निकल बॅच मी आणलेली आहे, ज्याची सध्या माझ्या मित्रांनो 60% ऑफ आहे. ₹799 तुम्हाला सर्व विषयाची तयारी करून घेता येणार आहे. ही पी-पी अकॅडमीला बॅच आहे. ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आरोग्य विभाग नॉन टेक्निकल बॅच आहे. हे त्या बॅचचे वैशिष्ट्य आहे. खाली स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे माझ्या मित्रांनो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅच कोर्स कालावधी तुमचा 1 वर्ष ठेवण्यात आलेला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, या सर्व पदांसाठी नॉन टेक्निकल बॅच आहे. जे आपले मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान हे विषय तुमचे संपूर्ण करून घेण्याचा तिथं आमचा प्रयत्न असणार आहे. बॅचच्या विषयी सांगायचं झालं माझ्या मित्रांनो, तर ॲप्लिकेशनला गेल्यानंतर तुम्हाला पी-पी अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. ही ती बॅच आहे आणि यामध्ये तुम्हाला कंटेंट लक्षात येईल. बघा कंटेंट, या कंटेंटवर गेल्यानंतर आता
तुम्हाला मराठीचे सध्या तरी मी 31 क्लास घेतले आहे. रेग्युलर बेसिसवर आहे. आज सुद्धा रात्रीचा क्लास होणार आहे. सामान्यांचे क्लास झालेले आहेत 34, इंग्रजीचे 25 क्लास आहे आणि माझ्या मित्रांनो सोबतच क्लास आहे बुद्धिमत्तेचे सुद्धा 16. अजून सुद्धा रेग्युलर बेसिसवर क्लासेस घेणं सुरू आहे. त्यामुळे विनंती आहे, रेग्युलरचे 3 क्लास होत आहे. या बॅचमध्ये तुम्ही सुद्धा जॉइन करून घ्या. ओके. थँक यू सो मच. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला. जय हिंद महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.